हिजाब वादावरती निर्णय जो आहे तो आज होणार होता। हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळण्यात आल्याचं समजतंय। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, हिजाब वादावरचा निर्णय झालेला आहे। हिजाब बंदी विरोधातील याचिका ही फेटाळण्यात आलेली आहे। कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून हिजाबवरून वाद पेटला होता। काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे कॉलेजमध्ये एंट्री दिली जात नव्हती, त्यानंतर हा वाद पेटला होता। यावरती याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर आज सुनावणी होती। हिजाब वादावरती हा निर्णय झालेला आहे। हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळण्याचं समजतंय। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हिजाब कर्नाटक हायकोर्टाने हा मोठा निर्णय हिजाब संदर्भात दिल्याचं समजतंय। हिजाब वादावरती अखेर आज निर्णय समोर आलेला आहे। हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे। हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं यावेळी निर्णय देताना हायकोर्टाने नमूद केलेलं आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। हिजाबबंदी विरोधातील याचिका ही दाखल करण्यात आली होती। हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय आणि त्यानंतर आता हिजाबबंदी विरोधातील याचिका ही कोर्टाने फेटाळून लावली आहे। बातमीवरती नजर होती, काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं होतं। हा निर्णय आता आलेला आहे, हिजाब वादावरचा निर्णय, आणि आता हिजाबबंदी विरोधातील याचिका फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता हा वाद जो आहे तो आणखी चिघळतो का, हाही महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण काही दिवसांपूर्वीचा जर का आपण काळ पाहिला, काही व्हिडिओज जर का आपण डोळ्यासमोर आणले, तर हिजाबवरून मोठा वाद कर्नाटकामध्ये झाला होता। कॉलेजेसमध्ये एंट्री दिली जात नव्हती आणि त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर आज निर्णय झालाय। मुस्लिम विचारवंत अंजुम इनामदार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे, हा निर्णय, या निर्णयाकडे आपण कशा पद्धतीने पाहता? नाही, हे जे ते कोर्टामध्ये जे 4 मुली गेले होते ते व्यक्तिगत गेलेले होत्या आणि कुठलाही त्यामध्ये कुठलीही मोठी संघटना सोबत नव्हती। या मुलींनी याचिकामध्ये असं बोललेलं आहे की तो धर्माचा अभिवाद आहे आणि त्या विषयावर त्यांची पद्धत जी आहे ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने होता। मला वाटतं ह्याला आता सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी त्यांच्या समोरचा मार्ग आहे आणि राहिला जे प्रश्न आहे त्या पद्धतीने ज्यांनी ते याचिका दाखल केली होती आणि याचिकामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं ते धर्म आस्था आहे, धर्माची आस्था आहे। तर मला वाटतं की हे चुकीच्या पद्धतीने त्यांची याचिका होती। सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी त्यांना मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्या विषयावर कुठली तरी मोठी संघटना, मुस्लिम समाजाची धार्मिक संघटनेने पुढे येणं गरजेचं आहे। त्यांनी या विषयाला त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या विषयात त्यांनी बोललं पाहिजे, धर्माच्या आस्थाच्या विषयात। कारण ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होतो, महिलांना बघण्याचा दृष्टिकोन ज्या लोकांचा ते चुकीचा आहे, त्याला बोलावं। कालच पुण्यामध्ये एका लहान विद्यार्थिनीवर टाकून हल्ला केला एकतर्फी प्रेमाच्या माध्यमातून। म्हणजे बुरक्याबाबत याबाबत त्यांनी ते याचिका त्यांनी व्यवस्थित केली पाहिजे, अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। नक्कीच तुम्ही ही मागणी केलीत आणि आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी अंजुम सर खूप खूप धन्यवाद। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहतो आणि आज बातमी संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत असीम सरोदे। सर, कसं पाहायचं या निर्णयाकडे? असीम सर, माझा आवाज येतोय आपल्याला? हिजाब वादावरती हा निर्णय झालेला आहे। असीम सरोदे यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। मात्र आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण साम टीव्हीवरती पाहतोय। हिजाब बंदी विरोधातील याचिका ही फेटाळून लावण्यात आली। तर कोर्टाने सर्व याचिका या फेटाळलेल्या आहेत। शाळा कॉलेजेसमध्ये हिजाब बंदी योग्यच असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आपल्यासोबत फोन लाईन वरून या बातमी संदर्भात बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। आनंदजी, कसं पाहायचं या संपूर्ण निकालाकडे? अतिशय अपेक्षित निर्णय होता तो आणि मला असं वाटतं धर्मांधांना ही खूप मोठी दिलेली चपराक आहे। शाळा कॉलेजमध्ये जे जे ठरवायचं ते संस्थाचे नियम असतात, त्यांना ते नियमाला पालन करणं विद्यार्थी आणि पालक यांचं कर्तव्य असताना सुद्धा माझा धर्म हा सगळ्यांपेक्षा वर आहे असं ही जी लोक मानत होती त्यांना दिलेली चपराक आहे। आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो या निर्णयाचं आणि हे अजून एक पाऊल हिंदू राष्ट्राकडे पुढे गेले असं आम्ही मानतो।
पण असंही बोललं जात आहे की सुरक्षिततेचा विचार करून ही याचिका फेटाळणं अयोग्य आहे असं देखील बोललं जाते. नाही, मला नाही वाटत तसं काही. सुरक्षितता सगळ्यांनी जसं जसं ओपनली सुद्धा देशामध्ये देशद्रोही कारवाया केलेल्या आहेत, त्यामुळे हे कारण झालं. परंतु ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं धर्मांध लोक त्याचं समर्थन करत होती, रस्त्यावर आलेले होते, मोर्चे काढले जात होते, ते आता कुठेतरी थांबेल. आणि ह्या देशात राहायचं असेल तर देशाचे नियम पाळावे लागतील, संस्कृती पाळावी लागेल, हा नियम कोर्टाने दिला असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. नक्कीच तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आनंदजी खूप खूप धन्यवाद. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. हिजाब वादावरती निर्णय झालेला आहे. हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळण्यात आलेली आहे. शाळा कॉलेजेसमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे आणि हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिलाय. तर शाळा कॉलेजेसमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचं देखील निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ही हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये हिजाब वाद पेटला होता. काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केलं म्हणून महाविद्यालयामध्ये एंट्री दिली जात नव्हती. हे व्हिज्युअल्स आपण तेव्हाचे पाहू शकतो. आणि आंदोलनं झाली, बऱ्याच गोष्टी घडल्या, वाद निर्माण झाला. एकूणच आज हा निकाल होता, आज हा निकाल येणार होता समोर आणि त्यामुळेच कर्नाटकामध्ये वाद निर्माण व्हायला नको म्हणून शाळा आणि कॉलेजेसना देखील सुटी जाहीर करण्यात आली आणि हा निर्णय आता समोर आलेला आहे. हिजाब वादावरचा हा निर्णय, हिजाब बंदी विरोधातील याचिका ही फेटाळलेली आहे. कोर्टानं सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. तर बंदी घालणाऱ्या संस्थांचा या ठिकाणी आपण बघू शकतो कर्नाटक हायकोर्टाने हा मोठा निर्णय दिलाय. आणि या बातमी संदर्भात बोलण्यासाठी भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अतुलजी, कसं पाहायचं या निर्णयाकडे? हिजाब बंदी विरोधातील याचिका आता फेटाळून लावलेली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षितच होता. कारण त्या चर्चेच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयापासून जगभरातल्या अनेक न्यायालयांचे या संदर्भातले निर्णय हे कोट केले गेले होते आणि हिजाब हा मुस्लिम धर्माचा अविभाज्य आहे. बोला सर, बोला, आवाज येतोय सर. उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. जनतेने पण त्याला चक्राप दिली आणि आज कोर्टाने पण चक्राप दिली. यापुढे शिक्षण संस्था जो नियम करतील त्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वागावं लागेल. फक्त मला याचीच खंत आहे की या मुद्द्यावरनं पक्षातल्या तथाकथित सेक्युलर देशातल्या तथाकथित सेक्युलर पक्षांनी सुद्धा हिजाब पाहिजे का बुक पाहिजे वगैरे असले काहीतरी हास्यास्पद युक्तिवाद केले. हिजाब घरात घाला, बाहेर घाला. ज्या संस्थेमध्ये आपण जातो त्या संस्थेचे नियम पाळावेच लागतात. इतकं साधा सोपा सरळ प्रश्न होता. पण याच्यातून एक मोठं जातीयवादी आणि धार्मिक राजकारण करण्याचा निंदनीय प्रयत्न काँग्रेस आणि तथाकथित सेक्युलर पक्षांनी केला. त्याला आज चपराक बसलेली आहे. मात्र सर, काही वेळापूर्वी आपण मुस्लिम विचारवंतांची देखील बाजू ऐकून घेतली, त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती देखील ऐकली आणि त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा यावेळी मुद्द्याचा उल्लेख केला, तो म्हणजे सुरक्षिततेचा विचार कोर्टानं करायला हवा होता आणि सुरक्षिततेच्या मुलींचा विचार करून हिजाबला परवानगी द्यायला हवी होती, असा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. सर, अहो, हे जे कोणी तथाकथित मुस्लिम विचारवंत आहेत ते तर हे म्हणतात की हे तलाक 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 हा सुद्धा योग्य आहे, तो सुद्धा कुराणाचा भाग आहे, इस्लामचा भाग आहे. तिथं महाराष्ट्राचे जाणते राजेही बोलले होते की तलाक देण्याची, तोंडी तलाक देण्याची पद्धत ही मुस्लिम समाजाचा भाग आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांचा पुरोगामीपणा जो आहे ना, तो जो आहे तो या निमित्ताने पुन्हा एकदा उघडा पडलेला आहे. आणि सुरक्षेचा काय मुद्दा आहे? एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर हिजाब घालायचं नाही, एवढाच त्यातला मुद्दा आहे. एखाद्या शैक्षणिक संकुलाच्या आत वेगळी सुरक्षा असण्याचं काही कारण नाही, त्यात वेगळी सुरक्षा असतेच. आणि त्याच्यामुळे हे अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचे युक्तिवाद आहेत. जातीयवादाला आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा हा जो निंदनीय प्रयत्न होता त्या प्रयत्नातला हा एक भाग आहे, अन्य काही नाही. नक्कीच अतुलजी, खरं म्हणजे देशामध्ये शांतता नांदावी असं आपण नेहमीच म्हणत असतो आणि काही दिवसांपूर्वी कर्नाटकामध्ये हा हिजाबचा वाद झाला होता, त्यानंतर याचिका दाखल झाली, ज्यानंतर आज निर्णय आला. मात्र या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची देखील शक्यता आहे, त्या संदर्भात काय सांगा?
नाही, ज्यांना समाजामध्ये अशांतता माजवायची आहे ते माजवण्याचं काम करतीलच, पण त्यांचा बंदोबस्त त्या ठिकाणच्या सरकारने केला पाहिजे. बरोबर. साधा सोपा सरळ मुद्दा होता की एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा त्या संस्थेचे नियम पाळले पाहिजेत. त्या संस्थेने विरोध केल्यानंतर हे कोर्टात गेले आणि मुद्दा काय म्हणला की हिजाब हा मुस्लिम धर्माचा भाग आहे. ते पूर्ण चुकीचं आहे. कोण हिजाब वापरतंय? जगामध्ये अनेक मुस्लिम कंट्रीज आहेत, तिकडे हिजाब वापरला जात नाही. ट्रिपल तलाकच्या बाबतीत तसाच मुद्दा होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कायदा करा, तरी सुद्धा असं काही वर्णन केलं आणि असं चित्र रंगवलं की मोदीजी कधी निर्माण करतायत आणि त्यामुळे जातीयवादी राजकारणाला चपराक बसते. अगदी अतुलजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि आज बातमी संदर्भात बोलण्यासाठी कायदेतज्ञ माजिद मेमन आपल्या सोबत आहेत. सर, कसं पाहायचं या निर्णयाकडे? आवाज येतोय सर? हो, मी ऐकतोय. बघा, मला आपल्या व्ह्युअर्सना सांगायचं आहे की हा जो हिजाबचा डिस्प्यूट आहे मामला, या संदर्भात आपल्याला धार्मिक दृष्टीने किंवा राजनीतिक दृष्टीने न पाहून जर कायद्याची दृष्टीने, सांविधानिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्याचा आपल्याला थोडासा त्याच्यावर चर्चा करता येईल. आता कर्नाटक उच्च न्यायालयाने जे निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हिजाब इस्लामिक प्रॅक्टिस मधला काय एक कंपल्सरी भाग नाही आणि म्हणून कुठल्याही शाळेच्या मुलींना जर असं म्हणायचं असेल की नाही आमचा धार्मिक अधिकारचा उल्लंघन होतोय, हे चुकीचं आहे, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलंय की शाळेचे जे अधिकारी आहेत त्यांनी किंवा सरकारने जे काय तिथे मुलींना शाळेमध्ये हिजाब न घालून यायचं बॅन जे लावलाय हिजाबवर तो योग्य आहे असं म्हणजे हे निकाल आहे आपल्या हिजाब संदर्भात. कर्नाटक उच्च न्यायालयाने बरेच तास याच्यावर लोकांना ऐकलं, प्रत्येक पक्षाला ऐकून व्यवस्थित हे आता त्यांचा निकाल आलाय. पण मला असं वाटतंय की कायद्याची दृष्टीने आपण जर याला बघितलं तर एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. अगदी सर, खरं म्हणजे अगदी सर तुम्ही जे म्हणताय एक मोठा प्रश्न आता निर्माण असाही झालेला आहे की आता हायकोर्टानं तर हा निर्णय दिलेला आहे, मात्र जर का सुप्रीम कोर्टामध्ये यांनी धाव घेतली याचिकाकर्त्यांनी तर सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय असू शकतो? कारण कायदा काय सांगतो नेमकं हिजाब संदर्भात? सुप्रीम कोर्टात प्रश्न असा आहे की हा प्रश्न येईल की जर एक अमुक प्रॅक्टिस धार्मिक दृष्टीने कंपल्सरी जर नसेल तरी ते बाय चॉईस त्याच्यावर बॅन घालू शकतो का? आता मुलींना प्रत्येक मुस्लिम महिला किंवा मुस्लिम मुली काय हिजाब घालत नाही, सर्वांना माहिती आहे. देशामध्ये आज 70-75 60-65 करोड महिला आहेत, त्याच्यातले जे काही 10 कोटी मुस्लिम महिला आहेत तर ते काय सर्व काही हिजाब काय घालत नाही, म्हणून हिजाब काय कंपल्सरी असं कोणीही म्हणत नाही. आणि कोर्टाचं हे म्हणणं की हिजाब धार्मिक दृष्टीने कंपल्सरी हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. आम्ही सुद्धा याच्याशी सहमती आहे आमची की हिजाब कंपल्सरी नाही आहे, पण हिजाब घालायची इच्छा ही जे अमुक मुलींना असं वाटत असेल की नाही मला हिजाब घालायचं आहे. कारण एक दृष्टी एक महत्वाचं एक ऐका जर 1 मिनिटामध्ये की भारतीय जनता पार्टीचेही बरेचसे नेत्यांचे हे स्टेटमेंट आहेत. नक्कीच सर, आपला मुद्दा ऐकूनच आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपल्यासोबत आता फोन लाईन वरून जोडले गेलेले आहे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम. सर, कसं पाहायचं या निर्णयाकडे? हिजाबबंदी विरोधातील याचिका फेटाळलेली आहे, कायदा नेमका काय सांगतो सर? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला अमर्यादा कसंही वागायचं स्वातंत्र्य नाही, हेच या सदर निकालातून स्पष्ट होत आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की शाळा आणि कॉलेजमध्ये शिस्त पाळणं ही महत्वाची बाब आहे, हे देखील या निकालातून अधोरेखित स्पष्ट करण्यात आले आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे की भारतीय घटनेनुसार सर्व धर्म भाव एक आहे, हे जरी स्पष्टपणे करण्यात आलेलं आहे
तरी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली भारतीय घटना बनवताना अनेक राष्ट्रांच्या घटनेचा विचार करून ही घटना अशी तयार केली की या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत आणि प्रत्येक जण आपल्या धर्मानुसार काहीतरी वागण्याचा प्रयत्न करेल. हे त्याच्यामुळे एक गोंधळ निर्माण होऊ शकतो, लोकशाहीला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. याचं महत्व जाणून भारतीय घटनेचा अप्पर हँड वर्चस्व आहे हे या निकालातून स्पष्ट केलेलं आहे. नक्कीच उज्ज्वलजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हायकोर्टानं तर हा निर्णय दिलेला आहे, मात्र सुप्रीम कोर्टात जेव्हा याचिकाकर्ते धाव घेतील तेव्हा सुप्रीम कोर्टाकडनं काय निर्णय येऊ शकतो? नाही, ते आज त्याचं भविष्य मी सांगू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की शाळा आणि कॉलेजेस ही सगळी क्षेत्र या अशा धार्मिक भावनेपासून बाजूला ठेवली पाहिजे, जेणेकरून तिथून शिकणारा विद्यार्थी हा भारतीय नागरिक असेल, बरोबर, त्याच्यावरती कुठे धार्मिक पगडा येऊ नये. आणि म्हणून अनेक सगळ्याच देशातील राजकीय पक्षांनी याचं फारसं भाग भांडवल न करताना कोण जिंकलं कोण हरलं हा महत्वाचा भाग नाही, अगदी तर शिस्त ही महत्वाची भाग आहे. आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी देखील सगळ्या याचा धडा घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी अगदी सर, दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण साम टीव्हीवरती पाहतोय. हिजाब वादावरती निर्णय झालेला आहे, तर हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. तर कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे निर्णय देताना आपण पाहूया. हिजाब बद्दल सरकारचे आदेश अवैध ठरवता येणार नाहीत असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही आणि त्यामुळे कोर्टाकडून हा निर्णय देण्यात आला, याचिका फेटाळण्यात आली आहे. गणवेशाची सक्ती करणं म्हणजे मूलभूत अधिकारांचा भंग नसल्याचं महत्त्वाचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. तर गणवेशाची सक्ती करणं हा शिक्षण संस्थांचा अधिकार असल्याचंही ते म्हणाले. तर याच बातमी संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत फोन लाईन वरून हुसेन दलवाई देखील जोडले गेलेले आहेत. कसं पाहायचं सर या निर्णयाकडे? असं आहे, तो शेवटी हायकोर्टाचा निर्णय आहे. या संबंधामध्ये ज्यांना विरोध असेल ते सुप्रीम कोर्टात जातील, पण हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये विशेष भाष्य मी करणार नाही. असं आहे, सक्ती कशासाठी सक्ती असूच नाही. सक्ती ज्या प्रकारे हल्ली फ्रान्समध्ये केली जाते तशी तुम्ही सक्ती इथे करणार आहात का? मग मुलींनी कुंकू लावू नये किंवा लावलंच पाहिजे असं येणार का? मुलींनी असा ड्रेस केला पाहिजे असं सगळं येणार का? हे लक्षात घ्या. स्कर्ट मध्ये मुली असल्या तर चालतील की नाही चालतील, बरेच प्रश्न याच्यातून निर्माण होतात. आपला देश हा एक सर्वसमावेशक असा देश आहे आणि आपण प्रगतीकडे जात आहोत. आणि या संबंधामध्ये कुणी काय ड्रेस करावा, कुणी काय खावं, कुणी कसं राहावं, या संबंधामध्ये आपण सगळ्यांना स्वातंत्र्य देत असतो, हे लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये एखादी मुलगी हिजाब घालून आली म्हणून तिला शाळेत येण्याचं नाकारणं माझ्या मते एकंदर शिक्षणामध्ये मुली ज्या पुढे येत आहेत मुस्लिम मुली, त्यांना तुम्ही शिक्षणाचे दरवाजे बंद करताय आणि हे चांगलं नाही. सर यावेळी अगदी या संबंधात मुस्लिम समाजाला मी सांगेन की एका कर्नाटकाच्या शाळेमध्ये जे काय घडलं त्याच्यातून तुम्ही सगळ्या देशामध्ये तो प्रश्न घेऊन गेला आणि हेच नेमकं भाजपला पाहिजे असतं. तेच तुम्ही कसं काय करता? काय गरज होती त्याच्या संबंधात अति बोलण्याची? तिथे तो लढा चालला असता, काय झालं असतं? किंवा मग दुसऱ्या वेगळ्या शाळा काढा ना तुम्हाला तुमचे ड्रेस असलेल्या. नाही सर, आपण अगदी अगदी आपला मुद्दा लक्षात येतोय आणि महत्वाचा आहे. मात्र आपण काही वेळासाठी राजकारण बाजूला ठेवूयात, काही वेळासाठी आपण धार्मिक मुद्दा पण बाजूला ठेवूयात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दुसरीकडे शिस्त असा हा तराजू असतो आणि हा समांतर असणं देखील तितकंच गरजेचं आहे असं नाही का वाटत? असं आहे, एक लक्षात घ्या मॅडम की आताच्या घडीला आता जे सरकार आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांचा विश्वास आहे का? त्यांचा विश्वासच नाही. त्यांचा या देशाच्या घटनेवर विश्वास नाही. अभिव्यक्ती, मी काय घालावं, मी काय खावं, मी कसं राहावं, मी कुठल्या भाषेत बोलावं, म्हणजे सगळे आता ते ठरवणार, हे लक्षात घ्या. हे सगळं चाललेलं असताना त्याला रिॲक्ट मुसलमान समाजाने कसं, मी मुस्लिम समाजाला सांगेन की तुम्ही आत्ताची परिस्थिती कशी हाताळता याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. आत्ताच्या घडीला तुमच्या मुली शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांची प्रगती होईल आणि शिक्षण हाच खरा म्हणजे पडता आहे, हे लक्षात घ्या.
मुली शिकतात तेव्हा आपलं संरक्षण व्यवस्थित त्या करू शकतात, त्यांना त्याची जरुरी वाटत नाही. आणि पडद्याची जर कल्पना जी आहे ती अशी आहे, डोळ्यांचा पडदा अशी कल्पना आहे. म्हणजे ती पुरुषांना ही आहे, एखाद्या स्त्रीकडे टक लावून पाहणं याला बंदी आहे. तुम्ही स्त्रियांच्याकडे आदराने पाहिलं पाहिजे, त्या आपल्या बहिणी आहेत असं समजून पाहिलं पाहिजे. हा त्याच्यातला उद्देश आहे, हे लक्षात घ्या. तो उद्देश हिजाबच्या अनुषंगाने जातो का? बुरख्यात असलेल्या बाईकडे सुद्धा वाईट नजरेने बघितलं जातं. अगदी हा महत्वाचा मुद्दा आहे सर. त्याच्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाकडे बघताना आपण शाळा असेल, महाविद्यालय असेल, याचे काही नियम असतील, शिस्त असतील, या गोष्टींचा देखील विचार करणं तितकंच गरजेचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. मात्र आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. हिजाब वादावरती हा निर्णय आलेला आहे. हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळण्यात आलेली आहे. कर्नाटक हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिला. शाळा कॉलेजेसमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. तर हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही असंही नोंदवण्यात आलेलं आहे. यामध्ये एकीकडे राजकारण केलं जात आहे आणि त्यामुळे हिजाबला कुठंतरी पाठिंबा दिला जातोय काही पक्षांकडून, असाही आरोप होतोय. आणि या सगळ्या गोष्टी किंवा हा सगळा वाद पाहिला तर धार्मिक गोष्टी किंवा राजकारण असेल हे बाजूला ठेवून शिस्त आणि नियम या गोष्टी देखील लक्षात घेणं तितकंच गरजेचं असल्याचं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. हिजाबबद्दल सरकारचे आदेश हे अवैध ठरवता येणार नाहीत असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही हे निरीक्षणही हायकोर्टानं नोंदवलेलं आहे आणि त्यानंतर हिजाब बंदी विरोधातील ही याचिका फेटाळून लावली आहे. गणवेशाची सक्ती करणं म्हणजे मूलभूत अधिकारांचा भंग नसल्याचंही हायकोर्टानं म्हटलंय. तर या बातमी संदर्भात बोलण्यासाठी माझे सहकारी अमेय सुमळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अमेय सर, कसं बघायचं या संपूर्ण प्रकरणाकडे? कारण हा निर्णय येणार जो आज आलेला आहे आणि हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळून लावलेली आहे, कसं पाहायचं सर या निर्णयाकडे? निर्णय आता बारकाईनं पाहिला तर कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये स्वतःलाच 3 प्रश्न विचारले आणि त्या 3 प्रश्नांची उत्तरही कोर्टानेच दिली. ह्याच्यामध्ये सर्वात आधी जो प्रश्न कोर्टाने हाताळला तो म्हणजे हा की हिजाब हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे का? आता हे आपण आधीही पाहिलेलं आहे की जेव्हा हे मशिदीवरच्या लाऊडस्पीकर वरून पण जेव्हा वाद झाला होता तेव्हाही कोर्टानं हाच प्रश्न विचारला होता. कारण प्रत्येक धर्मामध्ये काही अत्यावश्यक किंवा काही अविभाज्य गोष्टी असतात. म्हणजे उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये मंदिर असो किंवा मंदिरातली पूजा असो हा त्यातला अविभाज्य भाग असू शकतो. पण याचा अर्थ मंदिराबाहेर लाऊडस्पीकर लावणं हा अविभाज्य भाग नाही. हे पुढे आलेले प्रभाग किंवा काही पद्धती आहेत. आणि यामुळे कोर्टाने हा निर्णय दिला की हिजाब ही जी संकल्पना आहे किंवा हा जो वेश आहे हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही. दुसरी गोष्ट कोर्टाने अशी सांगितले की याचिकाकर्त्यांनी ज्या मूलभूत हक्कांचा उल्लेख केला होता त्यावर कोर्ट असं म्हणाला की मूलभूत हक्क आपल्या घटनेत आहेत हे बरोबर आहे, पण आपल्या घटनेत हेही लिहिलेलं आहे की सर्व मूलभूत हक्कांवर काही रास्त मर्यादाही आहेत. उदाहरणार्थ आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य असलं याचा अर्थ असा नाही की आपण कोणाची मानहानी करू शकतो किंवा कोणाला शिवीगाळ करू शकतो. तर ही आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची असलेली एक रास्त मर्यादा आहे. आणि त्याच प्रकारे जेव्हा एखादी शाळा किंवा एखादं कॉलेज युनिफॉर्म किंवा गणवेश सांगतं तर ती आपल्या म्हणजे आवडीचा वेश परिधान करण्याच्या अधिकारावर आलेली ही रास्त मर्यादा आहे. शाळेत जायचं म्हणजे गणवेश घातलाच पाहिजे असं एका अर्थाने निर्णयाचा अर्थ आहे. आणि तिसरी बाब जी कोर्टाने विचारली स्वतःला आणि त्याचं उत्तरही दिलं ती अशी की हे कर्नाटक सरकारने याबाबत जे आदेश काढले होते की प्रत्येक शाळा कॉलेजला आपापले गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे, तो सरकारने हा जो आदेश काढला होता तो रास्त आहे. कारण असे आदेश काढायचे अधिकार सरकारला आहेत. कारण ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार आहे आणि त्यांनी काढलेले आदेश आम्ही रद्द ठरवू शकत नाही अशा शब्दामध्ये आता कर्नाटक हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. नक्कीच सर, खरं म्हणजे हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यातले जे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण खूप छान विस्तृत स्वरूपामध्ये मांडलेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हिजाब वादावरती निर्णय झालेला आहे. कोर्टानं सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण कर्नाटकात पाहतोय हिजाब वाद पेटला, त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली ज्यावरती आज निर्णय झालेला आहे. मात्र हिजाब बंदी विरोधातील याचिका ही कोर्टानं फेटाळून लावली आहे. तर हिजाब बंदी योग्यच असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. शाळा कॉलेजेसमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कोर्टानं दिलेला आहे.
हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचंही कोर्टानं म्हटलंय. See, how you determine what practice is an essential religious practice is laid down by the Supreme Court by laying down 5 tests. Test number 1 was whether the practice preceded the religion itself. Number 2, without practicing the same, whether religion will cease to exist. कोर्टानं सर्व याचिका फेटाळलेल्या आहेत. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कायदेतज्ञांनी नेमकी काय मतं मांडलेली आहेत ती देखील लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण एखादा नियम तर हायकोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे आणि काय निर्णय दिलेला आहे त्यावरती पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. हिजाब बद्दल सरकारचे आदेश हे अवैध ठरवता येणार नसल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचंही हायकोर्टानं म्हटलंय. तर गणवेशाची सक्ती करणं म्हणजे मूलभूत अधिकारांचा भंग नाही, हे महत्वाचं निरीक्षण हायकोर्टानं यावेळी नोंदवलंय. गणवेशाची सक्ती करणं हा शिक्षण संस्थांचा अधिकार आहे आणि त्यामुळेच हा अधिकार शिक्षण संस्थांकडून कोणी काढून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे अटी आणि नियम जे शिक्षण संस्थांनी घालून दिलेत त्याचा आदर सन्मान केलाच पाहिजे, अशा पद्धतीचं मत हे हायकोर्टानं नोंदवलंय. आणि त्यानंतर हिजाब संदर्भात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका फेटाळून लावली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. हिजाब परिधान केल्यामुळे काही विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला होता, ज्यानंतर आंदोलनं झाली, रस्त्यावरती उतरण्यात आलं आणि याचिका हायकोर्टात दाखल झाली. मात्र हायकोर्टानं आता हिजाबबंदी विरोधातील ही याचिका फेटाळून लावलेली आहे. काही मुस्लिम विचारवंतांनी आपले विचार थोड्या वेळापूर्वीच साम टीव्हीशी बोलताना मांडले, ते असे की सुरक्षिततेचा विचार करायला हवा होता हायकोर्टानं आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय देणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. मात्र कायदेतज्ञांशी आम्ही बातचीत केली त्यावेळेला त्यांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की राजकारण असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल, धर्माचा मुद्दा असेल, हा बाजूला ठेवून आपण फक्त नियम आणि शिस्त आणि अटी काही संस्थांच्या, शिक्षण संस्थांच्या या एवढ्याच लक्षात घेतल्या पाहिजेत, असं निरीक्षण, असं मत नोंदवलंय. उनके मुताबिक ही काम होना चाहिए. छात्र यूनिफॉर्म पहनने से मना नहीं कर सकते, ये भी कहा है कोर्ट ने. नहीं, यूनिफॉर्म पहनने से मना कोई नहीं कर रहा. ये तो सिर्फ स्कार्फ की बात हो रही है. यूनिफॉर्म तो पहन रहे हैं, यूनिफॉर्म पहनने को कोई मना ही नहीं करता. लेकिन अगर कोई जैसे सिख लड़की है अगर पगड़ी बांध रही है, अगर कोई क्रिश्चियन लड़की है हेड ड्रेस अपना रख रही है, अगर मुस्लिम लड़की है स्कार्फ पहन रही है, ये सिर्फ उसकी बात हो रही है. यूनिफॉर्म तो ऊपर से नीचे तक पूरा होता है ना, तो यूनिफॉर्म की कोई मना नहीं हो रही. यूनिफॉर्म तो सबको मानना चाहिए और कोई इसमें हर्ज भी नहीं है. लेकिन ज़रा छोटे से एक दुपट्टे के लिए या थोड़ा सा जो स्कार्फ होता है उसके लिए तो किसी को भी पाबंदी लगाने का हक नहीं बनता. मैं तो यही समझता हूँ. और इसमें सबको पूरी तरह से जो लड़कियाँ हैं, जो महिलाएं हैं, जो किसी भी धर्म की हैं, उनको रियायत मिलनी चाहिए. सर, कोर्ट ने ये भी कहा है कि हिजाब इस्लाम में पहनना. तर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हिजाब घालण्यासाठी परवानगी देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयानं आज निकाल जाहीर केलेला आहे. उच्च न्यायालयानं त्यांच्या निर्णयामध्ये हेही म्हटलेलं आहे की शैक्षणिक संस्थांना त्यांचा युनिफॉर्म ठरवण्याचा अधिकार आहे आणि हा निर्णय देतानाच न्यायालयानं हिजाब बंदी विरोधात विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या याचिकेला फेटाळून लावलंय. तर नेमकं काय घडलं होतं? कर्नाटकमध्ये काही विद्यार्थिनी या हिजाब परिधान करून महाविद्यालयामध्ये आल्या होत्या, ज्यांना एंट्री नाकारण्यात आली होती, प्रवेश नाकारण्यात आला होता, ज्यावरून मोठा वाद झाला आणि मग याचिका दाखल करण्यात आली होती. उडुपी आणि चिकमंगळूर या शहरातल्या कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली होती. त्याचा निकाल आज आलेला आहे. 28 डिसेंबर 2021 ला पहिली घटना उडुपीमध्ये नोंदवली गेली होती आणि त्यानंतर 3 सरकारी कॉलेजेस आणि 2 खासगी संस्था अशा एकूण 5 शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली होती.
यापूर्वीच आपण आनंद दवे यांची प्रतिक्रिया ऐकली होती, पुन्हा एकदा ऐकूया. निर्णय होता तो आणि मला असं वाटतं धर्मांधांना एक खूप मोठी दिलेली चपराक आहे. शाळा कॉलेजमध्ये जे जे ठरवायचं ते संस्थाचे नियम असतात, त्यांना ते नियमाला पालन करणं विद्यार्थी आणि पालक यांचं कर्तव्य असताना सुद्धा माझा धर्म ह्या सगळ्यांपेक्षा वर आहे असं जी लोक मानत होती त्यांना दिलेली चपराक आहे. आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो या निर्णयाचं आणि हे अजून एक पाऊल हिंदू राष्ट्राकडे पुढे गेले असं आम्ही मानतो. सुरक्षितता सगळ्यांनी जसं जसं ओपनली सुद्धा देशामध्ये देशद्रोही कारवाया केलेल्या आहेत, त्यामुळे हे कारण झालं. परंतु ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं धर्मांध लोक त्याचं समर्थन करत होती, रस्त्यावर आलेले होते, मोर्चे काढले जात होते, ते आता कुठेतरी थांबेल आणि ह्या देशात राहायचं असेल तर देशाचे नियम पाळावे लागतील, संस्कृती पाळावी लागेल, हा नियम कोर्टाने दिला असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. तर आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय आणि या बातमी संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत असीम सरोदे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. असीमजी, कसं पाहायचं या निर्णयाकडे? अत्यंत आवश्यक असा निर्णय होता. अजूनही धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे काय हे भारतातल्या अनेक लोकांना समजत नाही आणि राजकीय पक्षांना हेच आवश्यक आहे की ते लोकांना समजू नये यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यामुळे हिजाब शाळा कॉलेजमध्ये घालणं हा काही धर्म स्वातंत्र्याचा भाग नाही. हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे आभार मानायला पाहिजे यासाठी. परंतु मला असं वाटतं की आज एक प्रवास सुरू झालेला आहे संविधानिकता समजून घेण्याचा आणि हा प्रवासाची एक पायरी केवळ आहे. पुढची पायरी आपल्याला चढायची आहे ती म्हणजे शाळा कॉलेजमध्ये, कोणत्या शाळा कॉलेजमध्ये मूर्त्या बसवणं, मूर्त्यांची प्रतिष्ठापना करणं, आरत्या घेणं, पूजा अर्चा करणं हा सुद्धा धर्म स्वातंत्र्याचा भाग नाही. ही पुढची पायरी आपल्याला चढावं लागेल आणि मग आपण हळूहळू घटनात्मक विचार करण्यासाठी सुसज्ज असलेले नागरिक म्हणून प्रस्थापित होऊ शकतो. असीमजी, खरं म्हणजे हा निर्णय जेव्हा समोर आला तेव्हा काही मुस्लिम विचारवंतांनी हाही मुद्दा मांडला की सुरक्षेचा कारण पुढे केलेला आहे, सुरक्षिततेचा विचार करून हा अशा संदर्भातला निर्णय द्यायला नको हवा होता आणि आता निर्णय इथे हायकोर्टानं असा दिलेला आहे तर सुप्रीम कोर्टात आम्ही धाव घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. हे बघा, कट्टरवादी लोकांना हा विषय अजून वाढलेला पाहिजे. ते कट्टरवादी मुस्लिम असो किंवा कट्टरवादी हिंदुत्व मानणारे असो, या सगळ्यांना हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला पाहिजे अशी त्यांची इच्छाच आहे आणि तो जाईल सुद्धा. पण आता सामान्य माणसांनी या सगळ्या लोकांपासून एक हात अंतर दूर ठेवायला पाहिजे आणि यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडता कामा नये. शाळांमध्ये जर असुरक्षितता असेल तर मग पाठवता कशाला शाळेत, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हिजाब घालणं, बुरखा घालणं, घोंगट घेणं हे काही स्त्रियांच्या संरक्षणाचे मार्ग असू शकत नाही. त्याच्यासाठी पुरुषांच्या मनामध्ये क्रांती झाली पाहिजे, पुरुषांच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. त्यासाठी या सगळ्या लोकांनी काम करायला परिवर्तन घडणं एकूणच गरजेचं आहे. असीमजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. हिजाब हा जर का सुरक्षिततेचा मुद्दा असेल तर हिजाब परिधान करणाऱ्या महिलांकडे देखील वाईट नजरेनं बघितलं जातं आणि एकूणच जसं आता असीम सरोदे यांनी म्हटलं की परिवर्तन घडणं फार गरजेचं आहे. त्या नजरियानं देखणं, चुकीच्या पद्धतीने बघणं ही गोष्ट बदलणं फार गरजेचं आहे आणि हे जेव्हा बदलेल तेव्हा आपसुकच समाजामध्ये बदल घडतीलच. इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत त्यापूर्वी छोटासा ब्रेक.